मनुष्य जन्माला आल्यापासूनच त्याच्या मनात का असा सतत प्रश्न पडत असतो. म्हणजे कुठची गोष्ट सांगितली पण ती का करायची. आता आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी सांगतात पण त्या का करायच्या हे नीट सांगत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला त्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या निकषापर्यंत येऊन पोचलेल्या दिसतात. आता या वादात पडण्यापेक्षा या कलियुगात त्याला लागणारा शास्त्राचा आधार जर मिळाला तर तरुण मुलांना त्याची श्रद्धा वाढवण्यास नक्कीच मदत करतील. आता या काची उत्तर आपल्याला मिळणार आहेत पुन्हा एकदा श्रीमती सुनंदाताईंच्या माध्यमातून, म्हणजेच साता समुद्रापार स्वामींचे बोल या त्यांच्या पुस्तकातून. आपल्या या अनेक काची उत्तरं स्वामीच आपल्याला देत आहेत. नमस्कार, मी सौ मृणाल गोखले. शिवा या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती. आत्तापर्यंत शिवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की येईल. आवडलं तर नुसतं लाईक करू नका. कमेंट बॉक्समध्ये 2 शब्दात आपले अमूल्य आशीर्वाद मला मिळाले तर पुढच्या वाचनासाठी माझा उत्साह अजून वाढेल. कारण अनेक चांगल्या आध्यात्मिक पोथी आणि पुस्तकांचं वाचन मी इथे करते आहे, त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या. आता आपला पहिला प्रश्न आहे की पूजेत स्वस्तिक का काढायचं. पूजेला किंवा कुठल्याही शुभ कार्याला आपण पहिल्यांदा स्वस्तिक काढतो, हे आपण लहानपणापासूनच बघत आलोय. पण ते का काढायचं. तर स्वस्तिक हे प्रसन्नतेचं, चैतन्याचं आणि वायुगतीचं प्रतीक आहे. कुठल्याही कार्यसिद्धीला स्वस्तिक या रेखाचित्राला म्हणजेच रेषेने काढलेल्या चित्राला मान आहे. 4 दिशांचे 4 वेद व त्यांचे उपदिशांसाठी उपवेद हे वायुवेगाने गतिमान होणारे चिन्ह म्हणजे स्वस्तिक. स्वस्तिकाचा गूढ अर्थ असा आहे की ते वायुतत्व, वायू म्हणजे वारा, असून ते हनुमानाच्या बैठकीतील रूप आहे. आणि याच बसलेल्या हनुमान बाप्पांच्या रूपाला चलगती प्राप्त होऊन त्या कर्माला यश मिळते आणि लाभ होतो. ते वायूचं प्रतीक आहे म्हणून त्याला स्वस्तिश्री म्हणून मान आहे. कारण वायूचा मुलगा हे शक्तीचं स्वरूप म्हणजे हनुमान बाप्पा. एक हातावर डोंगर घेतलेला, दुसरा पाय वायुमंडळ तयार करून स्वस्तिकासारखी त्याची चपखल बैठक तयार होते. आणि म्हणूनच आपल्या कुठल्याही कामात यश मिळण्यासाठी, भरभराट व्हावी यासाठी, तसेच आपल्या कामाला, कर्माला चलगती मिळावी आणि वायुगतीने यश मिळावे यासाठी स्वस्तिक काढायचं. वेदातील 4 दिशा, पुन्हा 4 उपदिशा या सर्वांना भिरभिऱ्यासारख्या गतीचा लाभ होऊन वेदमंत्राच्या सहाय्याने, गुरुबलाच्या शक्तीने म्हणजे हनुमान बाप्पांच्या शक्तीने कार्यात कुठेही खंड न पडता ते सतत कार्य भरघोस यशाने भरून जावे म्हणून स्वस्तिक काढतात. आणि स्वस्तिक काढण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे बरं का. त्याचप्रमाणे ते काढावे. ते मी तुम्हाला पेपरवर काढून दाखवते. त्याप्रमाणे तुम्ही ते काढलं तर तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला स्वामींच्या कृपेने नक्कीच यश मिळेल. श्री स्वामी समर्थ.